नमस्कार, मी शीतल खराडे. आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आजची बातमी. मी ॲडव्होकेट गायकवाड झेट्टी, सदस्य श्रीगोंदा वकील संघ, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी सन 1981 पासून वकील म्हणून काम करत आहे. मी जिल्ह्यामध्ये तसेच राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वकील म्हणून चांगल्या प्रकारे व्यावसायिकरित्या काम करत आहे. श्रीगोंदा वकील संघाची 2022-2023 या साली संघटना धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांच्याकडे नोंदणीकृत झालेली आहे. त्यानुसार त्याचं नोंदणी झाल्यानंतर त्याप्रमाणे इलेक्शन होणं, निवडणूक होतं, वकील संघाचे अपेक्षित होतं, पण त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची निवडणूक प्रक्रिया पार पाडलेली नाही. मी प्रत्येक वर्षी दरवर्षी या संदर्भात पाठपुरावा केला. निवडणूक या घटनेनुसार वकील संघाचे हिशोब, पैसे किंवा इतर आर्थिक व्यवहार कोणत्याही प्रकारची धर्मदाय आयुक्ताकडे कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही. या वर्षी सुद्धा 25, 26, 27 या सालाकरच्या निवडणुकीकर पदाधिकारी निवडीकरता सुद्धा मी वेळोवेळी पाठपुरावा केला, परंतु वकील संघातील स्टँडिंग पदाधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही आणि सदर बाबीस बारमधील काही सिनियर वकिलांनी सुद्धा खतपाणी घातले. त्यामुळे त्याच्या आधारावर या वकिलांनी दिनांक 12/3/2026 रोजी बेकायदा कोणताही अजेंडा नसताना बारमध्ये मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक केली. या सदरच्या नेमणुकी विरोधात देखील मी तक्रारी अर्ज दिला, परंतु संबंधित बॉडीने तो तक्रारी अर्ज नामंजूर केला आणि त्यांनी प्रारूप यादी, मतदार यादी तयार केली. सदरील प्रारूप मतदार यादीला सुद्धा मी तक्रारीची हरकत घेतली, तरी त्याची दखल घेतली आणि त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने या बेकायदेशीर कागदपत्राचे आधारे दिनांक 1/4/2026 रोजी निवडणूक जाहीर केली. त्या निवडणूक जाहीर करत असताना त्या समयी मी निवडणूक निर्णय अधिकारी श्री ॲडव्होकेट अशोकराव रोडे यांच्याकडे सुद्धा तोंडी तक्रार केली की हे चाललेलं काम बेकायदेशीर आहे, तुमच्याकडे काही कागदपत्रांची माहिती द्या. तर ते म्हणले आता निवडणूक सुरू झालेली आहे, आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही, मी इलेक्शन घेणार आहे. त्यामुळे मी सदरील निवडणुकीच्या संदर्भात पुन्हा सगळ्यांना आवाहन केलं की बाबा हे सगळं बेकायदेशीर चाललंय, निवडणूक प्रक्रिया थांबवा आणि तुम्हाला जर वाटत असेल तर सर्व संमतीने निवडणूक पार पाडा, याच्यावर आपण मार्ग काढू. परंतु संबंधित व्यक्तींनी माझी जिरवण्याच्या हेतूने काही लोकांनी तर मला बोलून दाखवले की याचं बदला घेऊ, याला मोठ्या मताच्या फरकाने पाडू, अशी प्रक्रिया काही लोकांनी नमूद केली. त्यामुळे मी निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत कोणतीही भूमिका घेतली नाही आणि निवडणूक पार पडल्यानंतर तातडीने मी माझ्या 4-2 सहकाऱ्यांशी चर्चा करून की हे झालेलं बेकायदेशीर आहे. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही योग्य ते मार्ग स्वीकारा आणि त्याच दिवशी मी लगेच जिल्हा न्यायालय यांच्याकडे सदरील निवडणुकीबाबत तक्रार नोंदवली. सदरील तक्रार दिल्यानंतर जिल्हा न्यायालयाने माझ्या अर्जाची दखल घेतली आणि श्रीगोंदा जी संघाची निवडून आलेले पदाधिकारी आहे त्यांच्या बाबतीत त्यांना कोणत्याही प्रकारचं सहकार्य किंवा दखल घेऊ नये आणि नवीन चौकशी करून प्रशासक नेमावा अशा प्रकारची देखील मी विनंती केलेली आहे. मी लवकरच सर्व बाकीच्या अजून कागदपत्राची माहिती घेत आहे, कागदपत्र नकला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून काढत आहे आणि त्यानंतर धर्मदाय आयुक्त व उच्च न्यायालय यांच्याकडे या सर्व प्रक्रियेबाबत दाद मागणार आहे. या बारमध्ये मी 45 वर्ष काम करतोय. याच्यामध्ये ठराविक काही लोकांनी मी वेळोवेळी अन्यायाविरुद्ध सर्वसामान्य माणसांच्या न्यायावर बार आणि बेंच यांच्या सलोख्याबाबत प्रयत्न केलेले आहेत, परंतु काही लोकांना ह्या गोष्टी मान्य नाहीत. त्यांनी मला अनेक वेळा टार्गेट करायचा प्रयत्न केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी सहन केलेल्या आहेत, परंतु आता ह्या बाबी सहन करण्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत. दहशतीचं वातावरणाला कुठेतरी न्याय मागण्यासाठी मी हा संपूर्ण प्रयत्न करत आहे.